भिवंडी तालुका के वालशिंग गांव श्री विठल रुक्मिणी मंदिर के प्रांगण में हर वर्ष की तरह इस वर्ष भी हरिभक्त पारायण स्वर्गीय मधुकर महाराज चंद्रपुरी शाहपुर इनके प्रेरणाओं से व जय श्री राम आश्रम दिंडीगढ़ सोनाले के महंत गुरुवर्य चिंतामणि महाराज और चिदानंद सरस्वती महाराज तथा दत्त उपासना शिवनगर के गुरुवर्य विशालनाथ जी महाराज इनके कृपा आशीर्वादों से व हरिभक्त पारायण मंगलदास महाराज शंकर भंडारी हरिभक्त पारायण गजानन लहू सुतार इनके मार्गदर्शन में श्री विठल रुक्मिणी मंदिर कमेटी के अध्यक्ष श्री डॉक्टर यशवंत दादा सोरे, उपाध्यक्ष शिवनाथ मोगरे, किशोर भंडारी, साईनाथ वाकड़े, खजिनदार हरिभक्त पारायण प्रकाश मोगरे, तानाजी वाकड़े, सचिव नीलेश भंडारी, किशन भगारे, सदस्य अशोक भंडारी, विलास सुतार, हरिभक्त पारायण संजय भंडारी, अनिल भेकरे, भरत चौधरी, कल्पेश चौधरी, विजय सोरे, सोमनाथ मोरे, अनंता भोईर, नित्यानंद मड़वी, पंकज चौधरी, अनंता जोशी, गोविंद भोईर, सुकीर कामड़ी, बालाराम पागी, हालिया तेलीवरे, हरिभक्त पारायण विनायक खंडवी, अभिमन्यु भामरे तथा श्री विठल रुक्मिणी मंदिर कमेटी के सभी कार्यकर्ताओं, पदाधिकारी तथा वालशिंग गांव के ग्रामस्थ मंडलों द्वारा अखंड हरिनाम महोत्सव व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 का आयोजन दिनांक 6 फरवरी 2025 से 9 फरवरी 2025 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर श्री विठल रुक्मिणी मंदिर के मूर्तियों का अभिषेक, महापूजा, महाआरती, भजन, कीर्तन, हरिपाठ, पालखी, काले का कीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर केंद्रीय मंत्री पंचायत राज्य के माजी मंत्री श्री कपिल जी पाटिल, शिवसेना नेते प्रकाश पाटिल, भिवंडी ग्रामीण आमदार शांताराम मोरे, अरहम लॉजिस्टिक पार्क के प्रोपराइटर विनू सेठ मालदे, शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष के भिवंडी विधानसभा संपर्क प्रमुख हनुमान पाटिल, कांग्रेस भिवंडी तालुका प्रमुख विजय पाटिल, माजी सरपंच शिवनगर नवनाथ चौधरी, उद्योगपति लोनाड राजेश थले, सोनाले ग्रुप ग्राम पंचायत के माजी उप सरपंच सैनेश्वर वाकड़े, एलकुंदे के समाज सेवक व कुश्ती पट्टू आत्माराम वाकड़े के साथ साथ भारी संख्या में अनेकों दिग्गज मान्यवरों ने अपनी अपनी उपस्थिति दर्शाई। आए हुए सभी मान्यवरों का स्वागत सम्मान श्री विठल रुक्मिणी मंदिर के अध्यक्ष डॉक्टर यशवंत दादा सोरे तथा श्री विठल रुक्मिणी मंदिर कमेटी के सभी कार्यकर्ताओं द्वारा शाल व श्रीफल देकर स्वागत किया। गावामध्ये या ठिकाणी रुजू होते, अर्थात संपूर्ण होते। 40व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना हा 3.5 दिवसाचा महोत्सव ग्रामस्थांच्या कमिटीच्या परिसरातील गुणजन टाळकरी सातकरी यांच्या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी हा सोहळा आनंदात या ठिकाणी प्राप्त होतोय। प्रेरणास्थान हरिभक्त पारायण स्वर्गवासी मधुकर महाराज चंदनपुरी शाहपुर, कृपाशीर्वाद महंत गुरुवर्य चिंतामणि महाराज उर्फ चिदानंद सरस्वती जय श्रीराम आश्रम दिंडीगढ़ सोनाले, गुरुवर्य विशालनाथ जी महाराज दत्त उपासना शिवनगर, मार्गदर्शक हरिभक्त पारायण मंगलदास जी महाराज शंकर भंडारी, हवप गजानन लहू महाराज सुतार, मंदिराचे पुजारी हरिभक्त पारायण मनोहरजी मनोहर बाबा लहूजी सुतार आणि त्यांचा कृपाशीर्वाद लाभलेला आहे। मार्गदर्शन आहे हरिभक्त पारायण दिलीपजी महाराज पाटील, वडावली तालुका कल्याण। अशा साधू पुरुषांच्या पवित्र पावनभूमीमध्ये हा सोहळा गेली 40 वर्ष आपण संपन्न करतोय। 3.5 दिवसासाठी का होईना हा सोहळा आपल्या ग्रामी या ठिकाणी संपन्न होतोय। खरं तर बरीचशी मंडळी अपेक्षेने आले असतील की परमादरणीय परमश्रद्धेय आदरणीय महेशजी महाराज साळुंखे यांचे नियोजित कीर्तन आहे। महाराजांवरती नितांत प्रेम करणारे आपण मंडळी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे। कदाचित तुम्हाला असं वाटले असेल की महाराज आले, प्रकृती अवस्था ठीक नसल्यामुळे आदरणीय आमच्या प्रकाश बाबा मोगरे यांच्याशी संपर्क साधला। पहाटे 5:30 वाजता मला फोन केला आणि 5:45 वाजता त्यांना फोन केला। मी 4:30 वाजता चिपळूण होऊन घरी आलो होतो, रात्रीचा जागर होता। अगदी अर्धा तास पाऊण तास झोपलो असेल आणि महाराजांचा फोन गेला आणि अशी अवस्था सांगितली। आजचं काल्याचं कीर्तन माझं मावळात होतं, परिसरातली वैयक्तिक सप्ताह तिकडे होता। मग त्या मंडळीला मी विनंती केली, तिथं दुसऱ्यांचं आयोजन केलं आणि महाराजांचा आदेश असल्यामुळं खरं तर आजच्या या तुमच्या पत्रिकेमध्ये कदाचित काल्याच्या कीर्तनाचं मध्ये नाव माझं नसेल, पण आई सटवाईनं माझ्या भाग्यात दिलेली सेवा अशी इथे पावन होगा वाट बघते देवाची।
देवाला घरी आल्यानंतर खायला काय द्यावं, तर कुटियाच्या बाजूला असणारी बोरं घेतली झाडावरची, ती बोरं घरात आणली, स्वच्छ पाण्यानं धुतली. पण जर यातलं एखादं बोर देवाला दिलं आणि ते जर आंबट लागलं तर त्याचं पाप मला लागेल. नीट ऐका महिला मंडळ, त्याचं पाप
महाराज सरवली, बळीराम महाराज हायदे या सप्ताहासाठी सेवा देणाऱ्या आमच्या सर्व साधू संत मंडळ शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक या गावावर नितांत प्रेम आहे. तर मंडळी या ठिकाणी नक्कीच तसेच ग्रामस्थ मंडळ वालचीन आणि सप्ताह कमिटी साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. सर्वांची नतमस्तक होऊन सुस्वागतम. आपण पाहतो 2025 च्या या अखंड ग्राम सप्ताह सोहळ्यासाठी माजी केंद्रीय मंत्री पंचायती राज भारत सरकार सन्माननीय ठाणे जिल्ह्याचे सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे. जोरदार टाळ्या वालशिंदकरांना झाल्या पाहिजे. कुंडली कवर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरी देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे. वालशीन परिसरातील सर्व भाविक भक्त मंडळी आपल्या सर्वांसाठी यांच्या शुभ हस्ते आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. काल्याचा महाप्रसाद आहे. काल्याचा महाप्रसाद घेत आमच्या आचार्य जाम भारी आचार्यांचा सन्मान आहे. कापसे बघा डीजे मास्टर आहेत, गायनाचार्य या ठिकाणी आज आपण उपस्थित आहेत आणि आज आमच्या वालशिंद गावाचा महोत्सव म्हणजे मोठा उत्सव मानला जाणारा हा सप्ताह, आज या सप्त्याला 40 वर्ष पूर्ण होत आहे आणि या सप्त्याचा आजचा शेवटचा दिवस आणि सुंदर पद्धतीची या ठिकाणी या सप्त्याचा समारोप झालेला आहे. या समारोपामध्ये उत्तम असे वारकरी संप्रदाय ज्येष्ठ श्रेष्ठ आणि तेवढे ज्ञानी महापुरुष या ठिकाणी या पावन नगरीमध्ये येऊन गेले आणि खरोखर आमच्या वालशिंद गावाचं भाग्य उजळलेलं आहे. आणि खरोखर सर्वांच्या सहकार्याने आणि आज उपस्थित असलेल्या सर्व मंडळी माननीय डॉक्टर असतील, ईश्वरदादा भंडारी असतील, त्याचा प्रमुख मार्गदर्शनाखाली हा सप्ताह सोहळा आज आपण अनुभवला. याची देही याची डोला असा हा अनुभवलेला सोहळा आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाला. जय हरी, जय श्रीराम. आज वालशिंद गावामध्ये भव्य दिव्य अशा प्रकारचा हा सप्त्याचं नियोजन केलेलं होतं आणि ते यशस्वीपणे पार पडलं. त्यामुळे माझ्या सर्व सहकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो की अशाच प्रकारची एकजूट ठेवून जर आपण आपल्या गावाचं कुठलंही काम ठरवलं ना तर ते नक्कीच यशस्वी होईल अशी माझ्या मनात खात्री आहे. कारण आपली अपार मेहनत आहे. कार्यक्रम यशस्वी होण्यामागं आपल्याला समोर जरी 2-4 चेहरे दिसत असले तरी त्याच्या पाठीमागं म्हणतात ना की हिरो समोर आपल्याला दिसतो, पण त्याच्या मागे जी खरी ऍक्टिंग असते ती एखाद्या दुसऱ्या कुणाची असते. अशाच पडद्यामागचे हिरो म्हणजे सर्वच आहेत, सर्व पदाधिकारी आहेत, यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. यांच्या अपार मेहनतीचं फळ आहे की वालशिंद गावाचा सप्ताह हा एक भिवंडी तालुक्यात सगळ्यांना लाजवेल अशा प्रकारचा सप्ताह म्हणून नावारूपाला येईल अशी मला खात्री आहे. जर विचार केला तर आपल्या वालशिंद नगरीमध्ये साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. आज आपल्या या नगरीमध्ये बऱ्याच प्रकारचे कीर्तनकार असतील, गायनाचार्य असतील, मृदुंगमणी म्हणजे सगळेच यांचे पाय लागले. सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची साथ दिली. कीर्तनकार, प्रवचनकार, हरिपाठ मंडळ या सगळ्यांनी अतिशय चांगले 4 दिवस आम्हाला सगळ्यांनी साथ दिली. सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. जर गावाचा विचार केला तर गावाची श्रीमंती ही मंदिर, प्रवेशद्वार आणि शाळा याच्यावर अवलंबून असते. तर मला वाटतं वालशिंद गाव याच्यात कुठेही कमी नाहीये. जर मंदिराचा विचार केला तर मंदिर हे 40 वर्षापूर्वीचं होतं, परंतु तो गेल्या वर्षी आपण नवीन मंदिर बांधून सगळ्यांच्या मेहनतीने बाहेरील जे डेव्हलपर आहेत, जे उद्योगपती आहेत, त्यांचा 1ही रुपया वर्गणी न मागता गावातील सगळ्यांनी एकत्रपणे एकजुटीने सगळ्यांच्या अथक परिश्रमाने हे मंदिर उभं केलेलं आहे. वर्गणी कुणाची किती आहे त्याला महत्व नाही, परंतु या मंदिरामध्ये माझा स्वतःचा सहभाग आहे, माझा काहीतरी वाटा आहे. या उद्देशाने सगळ्यांनी ही जी मेहनत केली, सगळ्यांनी जे योगदान दिलं त्याबद्दल मी सर्व वालशिंद ग्रामस्थांचा आभारी आहे. सगळ्यांनी अतिशय एकजुटीने हे काम करत राहिले, यापुढेही करत राहाल अशी मी सगळ्यांना विनंती करतो. मी पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो. अशाच प्रकारचा किंवा याच्यापेक्षा अधिक जास्त मोठ्याने पुढचा सप्ताह होईल
आपण सगळ्यांची जर आशीर्वाद असेल, लहान थोर मोठ्यांचा आशीर्वाद असेल, तर नक्कीच हा सप्ताह पुढच्या वर्षी एक वेगळ्या प्रकारचं याला स्वरूप मिळेल अशी मला खात्री आहे. पुन्हा मी सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हरी. सहर्ष हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागत. लोकप्रिय आमदार शांतारामजी मोरे साहेबांना सन्मानित केलं जात आहे. आपलं ग्रामस्थ मंडळ वालशिंग यांच्या वतीने मनपूर्वक भविष्य महाराज गौरव महाराज हे महाराज देखील आले. मी आदरणीय अध्यक्ष यशवंतदादा सोरे साहेबांना विनंती करतोय आपण त्याचा सत्कार करावा. गेले 8 दिवस भविष्य महाराज आणि गौरव महाराज तसेच या ठिकाणी आपण माझं गायनाचे अक्षय महाराज, विठो महाराज कापसे यांचा सन्मान केला जात आहे. ग्रामपंचायत सदस्य मोहन महाराज पवार शिवनगर, गोविंद महाराज आपणे, काळूराम भैर सोनाले, मुकुंद महाराज डुंगे, वसंत महाराज वेहेळे, भगवान शुभागमन होत आहे. वालशिंग ग्रामस्थांच्या वतीने, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने साहेब मनपूर्वक हर्ष स्वागत सुस्वागत. तसे घोटी सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे.